नमस्कार मैत्रिणींनो, नगरचा तडका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत थापटवडी. तर कुणी याला पाटवडी पण बोलतं, पण आम्ही थापटवडी बोलतो. त्यासाठी लागणारं साहित्य: भाजून घेतलेला कांदा, लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतले, अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं भाजून घेतले, पण कोथिंबीर, आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे थोडा लसूण आणि कच्चा खोबरं किसून घेतले, तो थोडा ठेचून घेणार आहे. आणि 1 वाटी बेसन, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे लाल तिखट आणि हळद, मसाला परतण्यासाठी तेल आणि मीठ. कांदा, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरीचं आपण वाटण करून घेऊया. आपला मसाला आता वाटून झालाय. ते सुकं खोबरं आणि लसूण आपण ठेचून घेऊया फोडणीसाठी. हे आपल्याला एकदम जाडच ठेवायचे. सर्वात प्रथम आपण कढईमध्ये पाणी घेऊया. 1 वाटी बेसन असेल तर 2 वाट्या पाणी घेणार. आणि या पाण्यामध्ये आपण थोडीशी हळद, आणि चवीनुसार थोडं मीठ, पाण्याला उकळी येईपर्यंत आपण हे बेसन आहे ना पाण्यामध्ये कालून घेऊ. वरतून बेसन सुकं टाकलं तरी चालतं, पण त्याला गुठळ्या होतात ना, म्हणून गुठळ्या होऊ नये म्हणून आपण पाण्यात थोडं भिजवून मग घालणार आहोत. आपल्या बेसनात अजिबात गुठळी राहिली नाही. नंतर आपण हे पीठ पाण्यात घालून घेऊ. आणि लगेच हलवत राहायचे, गुठळ्या होऊन नाही द्यायचं. व्यवस्थित शिजेपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचे आणि गुठळ्या अजिबात होऊन नाही द्यायच्या. पाण्यात भिजवल्यामुळे गुठळ्या नाही होणार आपल्या, पण तरी सुद्धा हलवत राहायचं. आपलं पीठ आता व्यवस्थित शिजले, घट्ट झाले, आणि आता आपण याची वडी थापायला घेऊया. त्यासाठी इथं मी घेतले परातीला थोडं पाण्याचा हात लावून घ्यायचा, आणि याच्यावर हे शिजवलेले पीठ आपण घालणार. आणि हे व्यवस्थित पसरून घ्यायचं सगळ्या बाजूनी, म्हणजे असं जाड आणि पातळ ओढ्या होणार नाही, एकदम सारखे पसरायचे. थंड झालं का आपण आपल्याला याच्या ओढ्या पाडायच्या. हे पसरलेलं बेसन आपलं थंड होईपर्यंत आपण त्या कढईमध्ये थोडं पाणी घालू, म्हणजे हे पण आपलं वाया जाणार नाही. रस्सा बनवण्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत. हे सगळं व्यवस्थित निघून येईल थंड झालं की. या पाण्यातच आपण रस्सा बनवणार आहोत.
आपले हे पीठ आता थंड झाले, आपण याच्या वड्या पाडून घेऊ. जशा आकारात पाडायच्या आपल्याला तशा पाडा, चौकोनी, त्रिकोणी. तर वड्या पाडून झाल्यात, आपण मसाल्याला फोडणी देऊन घेऊ. पहिले आपण तेल टाकून घेऊ. लसूण आणि खोबरं आपण ठेचून घेतलंय कच्चा, ते घालू पहिले. यामध्ये लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद. यामध्ये आता कांदा खोबऱ्याचं वाटण आपण घालू. आणि हे तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊ. मसाल्याला आता आपले छान तेल सुटले. आपण हे पाणी टाकून घेऊ, जे कढईला लागलं होतं ना बेसन आपलं, ते पाणी पहिले टाकून घेऊ. आणि मिक्सरचं भांडं धुवून हे पण मसाला काढून घेऊ. तर रस्सा आपल्याला किती घट्ट किती पातळ हवा त्यानुसार पाणी घालायचं. आणि याच्यात चवीनुसार मीठ घालायचं. या रश्श्याला मीठ हवंय तेवढंच घालायचं. तर आपण पहिले बेसनला घातले. या रश्श्याला एकदम छान उकळी येऊ द्यायची, आणि उकळी आल्याच्या नंतर वड्या घालायच्या त्याच्यात. आपल्या रश्श्याला आता एकदम खळखळून उकळी आली. आता आपण याच्यात टाकूया थापलेल्या वड्या. आणि याला आता पुन्हा एक उकळी येऊन द्यायची, आणि मग या रस्सा वडी खायला तयार. वरून कोथिंबीर घाल. काढू का ती. याला उकळी आली. आता आपली थापटवडी खायला तयार आहे.